बघा 60.1 सॉरी 6.1 याच्यामध्ये काही डाऊट आहे का? फॅक्टराइज जे तुम्हाला ट्वेल्व एक्झाम्पल फॅक्टर पाडायचे सांगितले होते केले का तुम्ही? याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे का काही? हे एक्झाम्पल येत नाही असं काही आहे का? त्याचे फॅक्टर पाडता नाही आले असं ते आहे का? 1 पासून 12 पर्यंत सगळे एक्झाम्पल केले तुम्ही? राहिलं असेल तर सांगा, ते घेऊ आपण इथं. कोणतं पहिलंच x स्क्वेअर प्लस 9x प्लस 18 प्रोडक्ट 18 आला पाहिजे, ॲडिशन 9 आली पाहिजे. 6 3 18 6 प्लस 3 9. तुम्हाला यातलं काही सांगायचं का? मला सांगा दुसरं एक्झाम्पल. माइनस एक्स माइनस 3 इथं बघा पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट 44 आहे, दुसऱ्या लास्ट टर्म आहे मायनस 44 into -3. I product 3 4 the 12 carry 1 3 4 the 12 plus 1 minus 130. आता आपल्याला दोन नंबर असे शोधायचे ज्यांचा प्रोडक्ट येतो 132 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती येते 1. तर आता सहजासहजी सापडणार नाही, याचे काय करायचे? फॅक्टर पाडायचे. याला 2 ने डिवाइड करा. 2 6 जा 12 2 6 जा 12 2 3 जा 6 2 3 जा 6. आता तुम्ही डिवाइड होईल का? 3 1 जा 3 3 1 जा 11 1 जा. आता इथं बघा 3 2 जा 3 2 जा 6 2 जा म्हणजे 12 आणि 11. 12 आणि 11 यांचा प्रोडक्ट येणार 132 आणि 12 आणि 11 ची सबट्रॅक्शन येणार 1. या -1 च्या जागेवर काय लिहायचं आहे? 12 12 11. ठीक आहे. 12 into 11. आता प्रोडक्ट निगेटिव्ह आहे म्हणजे एकतर 11 निगेटिव्ह आहे किंवा 12 निगेटिव्ह आहे. कोणाला निगेटिव्ह साइन द्यायचं? मिडल टर्म कडे बघा. मिडल टर्म निगेटिव्ह आहे, इकडे कोणाला द्यावं लागेल? 12 ला द्यावा. -12 plus 11. So 44x square minus 12 plus 11x minus 3. दोघांचा ग्रुप करा. पहिल्यामध्ये काय कॉमन येईल? x कॉमन येईल. नंबर कॉमन येईल का एखादा? नाही ना. तर दोघे इवन आहे ना, किंवा दोघांना 4 ने डिवाइड करता येतं. 4 3 जा 12 4 1 जा 4 4 1 जा 4. म्हणून काय करायचं आहे? 4 कॉमन घ्यायचं. 4 आणि x काय शिल्लक राहील? 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4 4 1 जा 4 एक शिल्लक राहील. मायनस 4 ने 12 ला डिवाइड करा. 4 3 जा x बाहेर येईल. प्लस या दोघात काही कॉमन आहे का? या दोघात काहीच कॉमन नाही. काहीच कॉमन नसेल तर 1. सो प्लस 1 इज कॉमन आणि हे ॲज इट इज राहील 11x मायनस. आता काय कॉमन? 11x मायनस. उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये टाका 4x प्लस. these are the factors. त्यानंतर m square minus 25m plus 100. असे दोन नंबर शोधा ज्यांचा प्रोडक्ट 100 येतो आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 25 येईल.
असे दोन नंबर बघा ज्यांचा प्रोडक्ट 100 येतो आणि त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 25 यायला पाहिजे. हा 20 and 5 तुला तर माहिती कसं काय नाही यायला. हा 25 ला 100 20 + 5 25. आता प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत किंवा दोन्ही नंबर दोन्ही जर पॉझिटिव्ह घेतले तर +25 येईल. आपल्याला +25 नाही पाहिजे, -25 पाहिजे. म्हणून दोन्ही नंबर काय घ्यावे लागतील? -20 - 5. सो m² - 20m - 5m + 100. दोघांचा ग्रुप करा. पहिल्या ग्रुप मध्ये काय कॉमन? m कॉमन. काय राहील शिल्लक? m -20. इथं काय कॉमन? -5 कॉमन. -5 घेतला m राहील. आता मायनस प्लस मायनस 5 ने डिवाइड करा. 5 * 2 = 10, 5 * 0 = आता काय कॉमन? m - 20 कॉमन. उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा m - 5. m - 20 m - 5 are the factors of m² - 25m + 100. Any other? नहीं प्रॉब्लम काही? पुढची मेथड बघू आपण फॅक्टर काढण्याची. फॅक्टरायझेशन बाय एक्सपान्शन फॉर्म्युला. We have to see how to find the factors of such a type of expression a³ plus b. म्हणजे दोन टर्मच्या क्यूबची ॲडिशन असेल त्याचे जर फॅक्टर्स आपल्याला पाडायचे असतील तर कशा प्रकारे पाडायचे? आता बघा या आधी एक एक्सपान्शन फॉर्म्युला आपण पाहिला होता कोणता? a + b होल क्यूब. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बदल आहे हा, दोन्ही सारखे आहे. इथं क्यूब करून सम केलेली आहे आणि इथं सम करून क्यूब फाइंड केलेली आहे. बघू शकता तुम्ही 2³ + 3³ किती येते बघा. 2 चा क्यूब किती? 8 प्लस 3 चा क्यूब किती? 27. 27 + 8 किती ॲडिशन? 30. आणि आता असं करून बघा 2 + 3 होल क्यूब. 2 + 3 किती? 5 क्यूब किती? 5 चा क्यूब करा. 5 × 5 × 5 125. सारखे का दोन्ही? म्हणजे हे आणि हे दोन्ही काय आहेत? वेगळे आहेत. याचा फॉर्म्युला काय घेतला आपण तयार? a³ + 3a²b + 3ab² + आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? हा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये a³ + b³ आहे का या फॉर्म्युल्यामध्ये? आहे का? हा, हे पहिली टर्म आणि ही. तर आपण काय करू? हे सगळं जे आहे ते या साइडला a + b होल क्यूब -3a²b -3ab² = a³ प्लस इकडे काय ठेवलं? फक्त a³ + b³. बाकी जे सगळं आहे ते आपण या साइडला आणलं. या साइडला आणताना त्यांचे साइन बदलले. +3a²b -3a²b + 3ab² -3ab². आता a + b होल क्यूब म्हणजे काय? a + b * a² + 2ab
ए प्लस बी होल स्क्वेअर, याच्यामध्ये काय करा मायनस, इथं आपण मायनस 3ab कॉमन घेऊ, किंवा 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर इक्वल टू ए क्यूब प्लस बी. काय केले या स्टेपमध्ये काय केलं आहे, हा जो क्यूब आहे तो असा लिहिला ए प्लस बी इंटू ए प्लस बी होल स्क्वेअर, ए प्लस बी याचं एक्सपान्शन काय येणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर बी मायनस 3a स्क्वेअर बी इक्वल टू ए क्यूब प्लस बी. आता याला असंच केलं तर एक स्टेप ऍड करू आपण. या दोघांमध्ये काय कॉमन आहे, -3 कॉमन, ए कॉमन, बी कॉमन. काय झालं रे, कोण बोललं ते, कोण बोललो ते आता, या दोघांमध्ये कॉमन काय आहे, -3 आहे, इथं a रेस टू 2 आहे, इथं a आहे, म्हणजे a कॉमन आहे आणि b पण कॉमन आहे. सो -3ab हे तिन्ही कॉमन आहे ना. -3ab जर कॉमन घेतले आपण तर काय शिल्लक राहील इथं, हे बघा -3 a स्क्वेअर म्हणजे a इंटू b. याच्यामधून जर आपण -3a आणि b जर कॉमन घेत असेल तर काय शिल्लक राहणार, फक्त a. मायनस मायनस प्लस, 3 बाहेर, a बाहेर, यातलं एक b बाहेर, काय शिल्लक राहील, b शिल्लक राहील. ठीक आहे. आता बघा ही एक टर्म आणि ही एक टर्म, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, हे दोघांमध्ये दिसतं ते काय, a प्लस बी कॉमन घ्या. उरलेल्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा, काय उरलंय a प्लस बी होल स्क्वेअर आणि हे -3 इक्वल टू ए क्यूब प्लस ए प्लस बी. याचं एक्सपान्शन करा, ए प्लस बी होल स्क्वेअरचं एक्सपान्शन काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस -3ab इक्वल टू ए क्यूब प्लस बी. ए प्लस बी इकडे देऊन टाकतो ए क्यूब प्लस बी. आता बघा इथं लाईक टर्म कोणत्या, 2ab मायनस 3ab लाईक टर्म येत नाही या. 2 - 3 किती होतात, हे a स्क्वेअर आहे, 2 - 3 -1 1 लिहित नाही प्लस b स्क्वेअर. म्हणजे हा आहे एक्सपान्शन फॉर्म्युला कोणासाठी, a क्यूब प्लस b क्यूब. म्हणजे अशा प्रकारचे जर एक्सप्रेशन असेल त्याचे फक्त काय पडणार, पहिल्या ब्रॅकेट मध्ये या दोघांची सम येणार a प्लस, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस a इंटू b म्हणजे दोन्ही टर्मचा प्रोडक्ट प्लस b स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. फक्त हा फॉर्म्युला लिहून a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर.
लिहून झाला फॉर्म्युला? हा, इकडे बघा आता. हे जे एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये दोन टर्म आहेत. तर याचं आपल्याला फॅक्टराइज करायचं याला कोणत्या मेथडने? a क्यूब प्लस b क्यूब. आता इथे x चा क्यूब आहे म्हणजे पहिली जी टर्म आहे ती क्यूबच्या फॉर्म मध्ये आहे. दुसरी टर्म मध्ये y पण क्यूबच्या फॉर्म मध्ये आहे. पण y चा जो कोएफिशिएंट आहे तो क्यूबच्या फॉर्म मध्ये आहे का? याला क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहायचं. x क्यूब प्लस 27y क्यूब. x क्यूब प्लस 27 कुणाचा क्यूब आहे? 3. मग x या 27 ला आपण असे लिहू शकतो 3 क्यूब y क्यूब. आता सगळंच काय झालंय? क्यूबच्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. याला आता x क्यूब प्लस 3 चाही क्यूब आहे y चाही क्यूब आहे एकंदरीत काय लिहू? 3y ब्रॅकेटचा क्यूब. ठीक आहे. आता a च्या जागेवर काय आहे आणि b च्या जागेवर 3y. फर्स्ट टर्म आहे आपली x आणि सेकंड टर्म आहे 3y. आता याचे फॅक्टराइज कसं होणार? पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोघांची सम करायची. दोघांची सम काय? x प्लस 3y. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दोन्ही टर्मचा प्रोडक्ट x इंटू प्लस या सेकंड टर्मचा स्क्वेअर. आणखी एक स्टेप वाढवावी लागेल. x प्लस 3y x स्क्वेअर ॲज इट इज मायनस x इंटू 3 इंटू y 3x प्लस 3 चा स्क्वेअर 9 y चा स्क्वेअर y. हे झाले फॅक्टर. एक फॅक्टर x प्लस 3y, दुसरा फॅक्टर x स्क्वेअर मायनस 3xy प्लस 9y स्क्वेअर. राईट डाउन. p cube plus 125 q cube. दोन टर्म आहेत फक्त व्हेरिएबल क्यूबच्या फॉर्म मध्ये आहेत. नंबर क्यूबच्या फॉर्म मध्ये नाही. ते नंबर आपल्याला क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहावा लागतो. 8p cube plus 125 q cube equal to 8 म्हणजे कुणाचा क्यूब? सो 8 ला आपण लिहिणार 2 क्यूब p क्यूब. 125 म्हणजे 5 क्यूब q क्यूब. आता दोघांचाही क्यूब असल्यामुळे ब्रॅकेट टाकून एकदाच क्यूब करू. 2p क्यूब प्लस 5q क्यूब. आता हे झालं a आणि हे झालं a क्यूब प्लस a म्हणजे काय? 2p. b म्हणजे 5 क्यूब. सो फॅक्टर पाडताना काय होईल? पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल फॅक्टर? दोघांची सम 2p प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पहिलं काय येत आहे? a स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर? 2p चा स्क्वेअर प्लस मायनस ab म्हणजे दोघांचा प्रोडक्ट 2p इंटू 5 क्यूब प्लस b स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर कुणाचा? यस 5 क्यूब चा स्क्वेअर. सो हे असं जाणार 2p प्लस 5 क्यूब. आता 2p चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर p स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 5 चा p इंटू q प्लस 5 स्क्वेअर q स्क्वेअर ॲज इट इज. तो पहिला फॅक्टर आला 2p प्लस 5q. सेकंड फॅक्टर 4p स्क्वेअर मायनस 10pq प्लस 25q स्क्वेअर. राईट डाउन.